दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। ही गर्दी आहे नागपुरातील वर्धमान नगर येथे बांधकाम कामगारांची। काल दिनांक 2 मार्च 2025 पासून या ठिकाणी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या सेटसाठी टोकन घेण्याकरिता हजारो कामगार उन्हात रात्री बेरात्री रांग लावून उभे आहेत। या कामगारांना ना कुठली पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना कुणी चक्कर येऊन पडले किंवा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली तर कुठलीही आरोग्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध शासनाच्या वतीने करून देण्यात आली नाही। बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याच्या भांड्यांचा सेट मिळण्याकरिता पगारिया लॉनच्या बाजूला वर्धमान नगर रोडवर जवळपास 2 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांग लागली आहे। या ठिकाणी मिळणारे टोकन घेऊन हे महालगाव कापसी रोडवर असलेल्या पगारिया यांच्या गोडाऊन मधून या ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा सेट मिळणार आहे। मागे बांधकाम कामगारांसाठी लागलेल्या भांड्यांच्या कॅम्पसाठी काही कामगारांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यूही झाला होता। तरी अशा घटनेचे भान घेऊन महाराष्ट्र शासन व जनप्रतिनिधी यांनी एकाच ठिकाणी संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून होणारी हजारोंची गर्दी टाळण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे व नागपूर जिल्हाधिकारी यांनी विविध तालुकास्तरीय नगरपंचायत नगर परिषद तसेच वार्ड वाईज कार्यक्रम घेण्याची नितांत गरज आहे। परंतु याकडे शासन व प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केले आहे। बांधकाम कामगारांना सुलभ पद्धतीने योजनेचा लाभ मिळावा यासाठी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजनबद्ध आखणी करण्याची व ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचा एकत्रित संयुक्तिक कार्यक्रम घेण्याची नितांत गरज आहे, जेणेकरून संभाव्य होणारी दुर्घटना टाळता येईल। सध्या ऊन फार तपत आहे, त्यामुळे बांधकाम कामगारांच्या व्यवस्थेसाठी पर्याप्त टेंटची आवश्यकता सुद्धा आहे। एकाच ठिकाणी हजारो बांधकाम कामगारांची होणारी गर्दी टाळण्यासाठी कुठेतरी नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता योग्य वेळी निर्णय घेण्याची गरज आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।